चार पाच गांडूळ असतील तर हे गांडूळ पूर्ण जमीन काय बघा, काळी जमीन आहे, तिला एकदम अशी भुसभुशीत करतात. जशी जमीन आपली चिकट असते तर या गांडुळांच्या साह्याने ही जमीन पूर्ण अशी भुसभुशीत म्हणजे एक एक दाणा वेगळा करता येतो. तर अशा पद्धतीने गांडुळांच्या मदतीने हे गांडूळ खत तयार केलं जातं आणि हे गांडूळ खत आपल्याला शेतामध्ये किंवा आपल्याला अशा पद्धतीने छोटी बाग तयार करायची असेल, परत बाग असेल तर त्या ठिकाणी आपण याचा वापर करून आपण जी काही पिकं लावू ते पिकांना अधिक चांगल्याप्रमाणे ते जीवन देत असतात. बघा आता आपण गांडूळमध्ये काढला होता, तो गांडूळ लगेच मातीमध्ये पळून लपून चालला. बघा गांडूळ खताचे मोठे मोठे प्लांट आहेत. तिकडे पाटोंद्याजवळ सरदार पटेल फाउंडेशन त्यांनी सुद्धा तो प्रकल्प तयार केलेला आहे. खूप महाग हे खत विकलं जातं. तिथे GTP कॉलेजजवळ सुद्धा याचा प्रकल्प तयार केलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर याची विक्री पण होते. 360 रुपये किलो विकलं जातं. एवढी माती 350 रुपयाची इतकं महाग विकलं जातं. बॅग पॅकिंग होतात आणि बॅग पॅकिंग केल्यानंतर ते खत शेतांमध्ये विविध शेतकरी त्यांच्या शेतामध्ये किंवा बागेमध्ये फळबाग फुलबाग जिथं असतील तिथं जास्त यांचा वापर केला जातो.